कालचा जो प्रसंग झाला तो बघता इतिहासाची पानं पुन्हा ओढघडण्याचा प्रसंग आहे. हा एक मोठ्या चळवळीचा भाग असू शकतो. काल मोदी सरकार हारली त्या विद्यार्थ्यांच्या समोर, त्यांना बळजबरीने ते प्रोटेस्ट तोडावं लागलं. मोदी सरकारमध्ये एवढा दम नाहीये, मोदीमध्ये किंवा या भाजपांमध्ये एवढा दम नाहीये की ते विद्यार्थ्यांसोबत जाऊन बोलून का मागतात. ते फक्त त्या धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा मागतायत. पण असं काय त्या खुर्चीमध्ये त्या धर्मेंद्र प्रधानामध्ये चिटकलेलं आहे हे देव जाणे. इतिहासाचं पानं उघडले तर आपल्याला 1919 मधला जो जालियनवाला बाग हत्याकांड जनरल डायरने केलेला असाच काहीतरी प्रकारचा होता तो. कुठलीही पूर्व न सूचना देता त्यांनी गोळीबार केला. 1000हून जास्त जखमी आणि मृत असल्याची ती संख्या सांगते इतिहासाच्या पानामध्ये. हाही कालचा त्याच प्रकारचा होता. भेकाड सरकार जी लाजीरवाणी तर आहेच, भेकाड सरकार आहे जी स्वतःच्या देशामधल्या लोकांना घाबरते. हे त्याच्यानंतर हे जे यांचे प्रवक्ते जे काय आहेत खासदार वगैरे, ही कंगना रनौत सांगते की जनतेने आम्हाला निवडून दिलंय म्हणून आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं ना, बल्कि आमची गाण मारण्यासाठी. पण या बीजेपी सरकारने गेल्या 12 वर्षामध्ये इतके लोकांना त्रस्त करून ठेवले. कशा हे अधिकार आहे तुमचे? लोकांना, सामान्य लोकांना परेशान करून तुमच्या उद्योगपती लोकांची घरं भरण्याचा हा अधिकार आहे तुम्हाला. हा अधिकार दिलेला आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. जनतेने निवडून दिलंय तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, ना बल्कि त्यांना रस्त्यावर त्यांच्या मुलांबाळावर लाठीचार्ज करण्यासाठी. बरं, लाठीचार्ज करताय कोण? तर यांचेच भरतील जे सिव्हिल ड्रेसमध्ये ह्या मुलांना मारतायत. आपण सोशल मीडियावर कित्येक व्हिडिओ पाहतो. मेन मीडिया ही दलाल विकलेली आहे हे दाखवत नसेल, पण हे भारतातल्या जनतेने अजून पण समजलं पाहिजे. आणि यांच्यासारखे अजून आहेत हे चुते जे सोशल मीडियावर विकलेले आहेत, स्वतःला त्यांनी येत नाही, हे सांगतायत की यांच्या मागे प्रोपोगेंडा आहे. हा एक आंदोलन असेल प्रोपोगेंडाचं. आतापर्यंत भारतामध्ये चालू असलेले 7 प्रोटेस्ट आहेत. गुजरातमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, अरुणाचल प्रदेशमध्ये त्या जंगल वाचवण्यासाठी आंदोलन चालू आहे, मध्य प्रदेशमध्ये एक दुसरं आंदोलन चालू आहे. अशी कित्येक आंदोलनं चालू आहेत. कोणाच्या विरोधात आहेत? सरकारच्या विरोधात. आणि कोणाच्या विरोधात करणार नाहीत आपण, सरकारच्याच विरोधात करणार. जो स्थायी सरकार असतो त्यालाच आपण प्रश्न विचारणार. विरोधी पक्षांना यांची काही चुका झाल्या, नेहरूंनी हे केलं. अरे मग तुम्ही काय गांठ मारवायला बसले इथं? तुम्ही कशाला बसले? तुम्ही ह्या गोष्टी सुधारा ना. 2014 मध्ये ज्यावेळेस तुम्हाला जनतेने निवडून दिलं, बहुमताने निवडून दिलं, ह्याच गोष्टी काँग्रेस भ्रष्ट होती म्हणूनच तर तुम्हाला निवडून दिलं का? तुम्हीच आमची गाण मारायला निवडून दिलंय आणि आता तुम्हीच आमची मारताय.